अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 2024 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि या वर्षातली शेवटची अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या आपल्याला भेटत आहे। आता सोमवती अमावस्या आहे म्हणून आपण काही उपाय करत असतो, त्याचसोबत काही सेवा करत असतो। आता वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह शक्ती असतात किंवा वाईट काही गोष्टी असतात, नजर लागलेली असते किंवा आपण इतरही नकारात्मक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या घरातून घालवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये नारळाचा उपाय बघत आहोत। हा नारळाचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची नकारात्मक शक्ती राहणार नाही किंवा आपल्या घरामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी घडत नसतील त्या देखील घडतील। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी या वर्षातली मार्गशीर्ष महिन्यातली ही शेवटची अमावस्या आहे, म्हणजे वर्षातली देखील आहे आणि मार्गशीर्ष अमावस्या देखील आहे। आपले मार्गशीर्षचे गुरुवार जे आहेत ते या ठिकाणी संपत आहेत, म्हणजेच काय कोणाचं उद्यापन झालेलं असतं, कोणाचं नाही झालेलं असतं। तर बऱ्याच महिलांचे उद्यापन झालेले आहे आणि बऱ्याच महिलांचे बाकी देखील आहे, तर त्यांनी येत्या गुरुवारी करायचे आहे। ते कसे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या अमावस्येला जो उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा हे बघणार आहोत। आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्या घरामध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात आणि बऱ्याच ज्या काही आहेत त्या निगेटिव्ह गोष्टी घडत असतात। मग असं का होतं आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं आहे, उपाय करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी, आता ही जी अमावस्या आहे ही सोमवती अमावस्या आलेली आहे, सोमवारची अमावस्या आलेली आहे। या ठिकाणी ही जी अमावस्या आहे ही पहाटे 4 वाजता सुरू होणार आहे। सोमवारच्या दिवशी पहाटे 4 वाजता सुरू होणार आहे आणि मंगळवारच्या पहाटे ती संपणार आहे। म्हणजे जो काही उपाय आपल्याला करायचा आहे तो सोमवारीच करायचा आहे। जी काही अमावस्येची आपण सेवा करत असतो त्या देखील आपल्याला सोमवारीच करायच्या आहे। मग नेमक्या काय सेवा करायची आहे बघा। या ठिकाणी सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपले अंगण स्वच्छ करायचे आहे आणि घ्यायचं आहे पाण्यामध्ये गोमूत्र, हळद टाकायची आहे, थोडं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने आपला उंबरठा पुसून घ्यायचा आहे, दरवाजा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो पुसून घ्यायचा आहे आणि फरशी देखील या पाण्याने तुम्हाला पुसायची आहे। आपल्या घरासमोर जे अंगण आहे किंवा फरशी असते त्या पाण्यात तो ओटा धुताना सुद्धा थोडं हळद मिठाचं पाणी मिक्स करायचं आहे, कारण की आपल्या घराच्या बाहेर आणि घरामध्ये जी निगेटिव्ह शक्ती असते ती निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो। आता हे झाल्यानंतर तुम्हाला देवांना स्वच्छ अंघोळ घालायची आहे आणि नियमित नित्य नेमाने जशी तुम्ही पूजा करता त्या पद्धतीने तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। अमावस्येच्या दिवशी आपल्याला जे तुमच्या नित्यसेवा आहेत त्या सुद्धा तुम्हाला करून घ्यायच्या आहे आणि आपल्या पितरांसाठी एक सेवा तुम्हाला करायची आहे। या ठिकाणी पितरांसाठी तुम्ही दान धर्म देखील करू शकता। बघा, कावळा याला आपण पितृसमान मानत असतो, म्हणजे जे काही आपण पितरांसाठी करत असतो ते प्राण्यांना, पशुपक्ष्यांना त्या स्वरूपात खाऊ घालत असतो। बघा, या ठिकाणी गोरगरीब जे लोक असतात यांना देखील आपण या दिवशी दान करत असतो। आता पितरांना समर्पित म्हणजेच काय, तुम्हाला या दिवशी जे काही तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवणार आहात त्याचा थोडासा नैवेद्य आपल्याला पितरांसाठी काढायचा आहे आणि तो कावळ्याला खाऊ घालायचा आहे। तुम्ही जे काही बनवलेलं असेल ना ते तुम्हाला या ठिकाणी बाहेर ठेवायचं आहे, तुमच्या गॅलरीत ठेवा, तुमच्या पुढे कुठे जागा असेल, अंगण असेल तिथे ठेवा, जिथे तुम्हाला कावळा दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरीही चालेल। कावळ्याने ती वस्तू किंवा तो पदार्थ खाल्ला पाहिजे अशा ठिकाणी तो ठेवायचा आहे। मग तुम्ही म्हणशाल की काही आम्ही वेगळा नैवेद्य बनवायचा का, तर नाही, जे तुम्ही बनवणार साधी चपाती भाजी असेल ते सुद्धा तुम्ही थोडंसं नैवेद्य म्हणून या ठिकाणी ठेवू शकता आणि ते तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकता। ही एक गोष्ट तुम्हाला या दिवशी करायची आहे। आता दुसरी जो उपाय आहे आपल्या नारळाचा तो कसा करायचा बघा। अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना भांडण तंडण चालू असतं, कटकटी होतात किंवा घरामध्ये पैसा येतो टिकत नाही, आपल्याला असं मनोमन वाटत असतं की आपल्या घराला काहीतरी नजर लागली आहे, कारण की आधी आपल्या घरामध्ये या गोष्टी घडत नव्हत्या, मग आता का घडतात आपल्याला असं देखील वाटत असतं। तर मग अशासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। नारळावर तुम्हाला केशरी जो गुलाल असतो किंवा केशरी गंध असतो
ज्याला आपण अष्टगंध म्हणतो तो जरी घेतला तरी चालेल, त्याच्याने तुम्हाला त्रिशूल काढायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा ओवाळायचा आहे। 7 वेळा ओवाळताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो वरतून खाली असा 7 वेळेस तुम्हाला ओवाळायचा आहे। ओवाळायचा आहे म्हणजेच तो तुम्हाला 7 वेळेस ओवाळायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। असं 7 वेळेस केल्यानंतर हा नारळ तुम्हाला एखाद्या म्हणजे कुणाच्या पायी येणार नाही अशा ठिकाणी तो तुम्हाला सोडून द्यायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे। जर तुम्हाला असं करायला जमत नसेल तर तो नारळ तुम्ही जाळून टाकला तरीही चालेल, कारण की आपल्या घरातल्या दुष्ट शक्ती आपण याच्याने दृष्ट काढत असतो। दृष्ट काढणे ही एक पद्धत आहे। या नारळाप्रमाणे नारळाचं जी काही आपण दिष्ट काढणार आहे ती दिष्ट काढून झाल्यानंतर तुम्हाला ते जाळून टाकायचं आहे। जर तुम्हाला कुणाचा पाय पडणार नाही, कुणाला नुकसान होणार नाही अशा ठिकाणी जागा असेल तर तुम्ही तसंही टाकून देऊ शकता किंवा मग त्याला जाळून देखील टाकू शकता। यामुळे काय होणार आहे बघा, आपल्या घराला लागलेली दिष्ट निघून जाते, त्याच सोबत आपल्या घरामध्ये ज्या काही कटकटी होत असतात त्या खूप प्रमाणात कमी होत जातात आणि आपल्या घरामध्ये पैशाची आवक देखील वाढते। त्याचसोबत आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते। त्यामुळे तुम्ही याच अमावस्येला नाही तर दर अमावस्येला तुम्ही हा नारळाचा उपाय करू शकता। अतिशय प्रभावी उपाय आहे आणि त्याचसोबत ही वर्षातली शेवटची अमावस्या आहे। वर्षभर आपल्या घरामध्ये काही गोष्टी पॉझिटिव्ह गोष्टी घडतात, निगेटिव्ह गोष्टी घडतात। या सगळ्या दुष्ट शक्ती ज्या असतात किंवा दुष्ट गोष्टी असतात, नजर लागलेली असते किंवा काही गोष्टी वर्षभरात आपल्या घरामध्ये घडलेल्या असतात, या अशुभ गोष्टी निघून जाण्यासाठी आपण हा नारळाचा उपाय प्रत्येक व्यक्तीने करावा। आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की ताई आमचं घर भाड्याचं आहे, स्वतःचं नाही, मग आम्ही हा उपाय करू शकतो का? तर हो, तुम्ही हा उपाय करू शकतात। बघा, भाड्याचं घर जरी असलं तरीही तुम्ही तिथे राहताय, तुमची वास्तू तिथे आहे, तुमच्या घरातले व्यक्ती तिथे आहेत, तुमच्या घरामध्ये जे म्हणजे तुम्ही राहता तोपर्यंत ते तुमचं घर असतं, मग ते भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो। या ठिकाणी हा नारळाचा जो उपाय आहे तो प्रत्येक व्यक्ती करू शकतो। तुमची वाहने असतील, तुम्ही वाहनांवर काम करत असाल किंवा वाहने चालवत असाल तर तुम्ही तुमच्या वाहनांवरून देखील हे नारळ अशाच पद्धतीने 7 वेळेस ओवाळून टाकलं तरीही चालेल, कारण वाहने सुद्धा आपल्याला नेतात आणतात, त्याची देखील दृष्ट तुम्ही काढू शकता। याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांची देखील दिष्ट काढू शकता। मुलं तुमचे चिडचिड करत असतील, ऐकत नसतील, त्रास देत असतील, खूप जास्त चिडचिडपणा करत असतील तर तुम्ही तुमच्या मुलांवरून देखील असं नारळ 7 वेळेस ओवाळू शकता आणि मुलांवरून नारळ ओवाळताना सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। वाहनांवरून ओवाळताना सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। हा अतिशय प्रभावी मंत्र आहे जो मंत्र म्हणतच आपल्याला उपाय करायचा असतो। हे नारळ ओवाळल्यानंतर तुम्ही जाळायला गेला किंवा फेकायला गेले तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये तो मंत्र चालू पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही नारळ फेकायला जाता किंवा जाळायला जाता तर ते कुणालाही तुम्हाला सांगायचं नाहीये। हे न सांगता तुम्हाला या पद्धतीने उपाय करायचा असतो। कोणी तुम्हाला मागून टोकलं तरी तुम्हाला त्याचा रिप्लाय द्यायचा नाहीये। तुमचं काम झाल्यानंतरच तुम्हाला परत फिरून त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि हा उपाय करून झाल्यानंतर तुम्ही तुमचे पाय स्वच्छ धुवूनच तुमच्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे। अशा पद्धतीने हा नारळाचा उपाय करायचा आहे। वर्षातील शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय नक्कीच करा। आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती सांगायची होती। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।